राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. गावदेवी भाजी मंडईतील आग दुर्घटनेनंतर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नौपाडा येथील मालमत्ता कर भरणा केंद्र बंद पडले असून उत्तरसर प्रभागातील संगणक यंत्रणाही ठप्प झाले. परिणामी दोन्ही भागातील नागरिकांचा भार पालिका मुख्यालयावर पडू लागलाय. तसेच कर भरण्यासाठी नागरिकांना पालिका मुख्यालयापर्यंत पायपीट करावी लागते. ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर पालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आहे. यापूर्वी नौपाड्यातील शाहू मार्केटच्या इमारतीत हे कार्यालय होते, परंतु इमारत धोकादायक झाल्याने हे कार्यालय गावदेवी भाजी मंडईच्या इमारतीत हलवण्यात आले होते. या इमारतीच्या तळमजल्यावर भाजी मंडईत भाजीऐवजी कपड्याची सर्वाधिक दुकाने होती. या ठिकाणी आग लागून मोठी दुर्घटना घडली. अग्निशमन विभागाचे स्थानिक अधिकारी सागर शिंदे आणि पालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांचा मृत्यू झालाय, तर 2 जण जखमी झाले होते. या कार्यालयाची साफसफाई आणि दुरुस्ती करून ते नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे. आग घटनेनंतर पालिकेच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय अद्याप बंद असून तेथील मालमत्ता कर भरणा केंद्रही ठप्प झाले. तर दुसरीकडे उत्तरसर प्रभाग समिती कार्यालयातील तांत्रिक बिघाडामुळे संगणक सेवा बंद पडल्याने येथील नागरिकांनाही कर भरण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घ्यावी लागत आहे. परिणामी एरवी कर भरण्यासाठी 30 ते 40 नागरिकांची वर्दळ असलेल्या मुख्यालयात आता दररोज 100हून अधिक नागरिक कर भरण्यासाठी येत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण वाढल्याचे दिसून येत आहे. कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पर्यायी व्यवस्थेची मागणी केली असून बंद असलेले केंद्र लवकर सुरू करावे, तसेच उत्तरसर प्रभागातील तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसने आज आक्रमक दोरखंड आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारलाय. महागाईच्या जोखाडात जनता अडकले असा संदेश देत शहरातील 3 पेट्रोल पंपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांना दोरखंड बांधून मोर्चा काढला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या आंदोलनाचे नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. शरीराला दोरखंड बांधून वाहन हाकत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. इंधन दरवाढ कमी करा, महागाई रोका, सामान्यांना दिलासा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केलाय. वाढत्या इंधन दराचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस तसे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने इंधनावरील करवाढ तातडीने कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल लिमिटेड कळवा ठाणे ही कंपनी दिनांक 27 मे 1989 रोजी कामगारांना कुठलीही नोटीस न देता बंद करण्यात आली. या कंपनीमध्ये एकूण 3100 कामगार काम करीत होते व त्यातील किमान 1800 माणसे स्वर्गवासी झाली. विशेष म्हणजे 2012 पासून या प्रकरणात ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष जातीने लक्ष घालून कामगारांना कधीही न मिळणारे पैसे 20% मिळवून दिले व पुढील कामासाठी त्यांचे कायम प्रयत्न चालू आहेत. एकूण जागा 123 एकर होती, पण ती जागा लँड लॉक होती, म्हणजे वर्ग 1 व वर्ग 2 प्रकारे होती. ती जागा आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण एकत्र करून दिली. न्यायालयीन आदेश पारित होऊन सुद्धा मालकाने कायदेशीर देणी देण्यात किंवा कंपनी चालू करून रोजगार उपलब्ध करून देण्यात कुठेही इंटरेस्ट न दाखवल्यामुळे आमची कंपनी 1 फेब्रुवारी 1999ला मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात गेली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायवास श्री काथावाला यांच्या आदेशानुसार या जागेवर कुंपण घालण्यात आले व त्यानंतर त्या जागेची 3 वेळा लिलाव प्रक्रिया पुकारली गेली. पण विकासकाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज गाय जमीन विक्रीचे घोंगडं भिजत पडले. मुंबई उच्च न्यायालयाकडून जमीन विक्री प्रकरण निष्पादित न आल्यामुळे हे प्रकरण DRT कोर्टाकडे वर्ग करण्यात आले. त्याचे 2024 रोजी पहिले लिलाव पुकारले गेले व त्यामध्येही कोणीही विकासक आला नाही. त्यानंतर आजपर्यंत सर्व प्रक्रिया थंडावले.
व तिथे गेल्यावर तिथे रिसिव्हर ऑफिसर कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देत नाही, असे यावेळी किरण मोहिते व उपस्थित मान्यवरांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या मॉडेला चेकनाका परिसरात खासगी बसच्या धडकेत एका तरुण इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राज तिवारी असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. शिवाय या प्रकरणी बस चालकाविरोधात वाघेशेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक राज तिवारी हा वाघेशेठ परिसरातील आंबेवाडी या परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता. सध्या तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे दररोज कॉलेजला जाण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक दुचाकी घेतली होती. राज अभ्यासातही हुशार होता आणि भविष्यात चांगले करिअर करण्याचे त्याचे स्वप्न होते. मिळालेल्या माहितीनुसार साधारण संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. मॉडेला चेकनाका ते 3 हात नाका मार्गावर एका दुचाकीवरून राज जात होता. याचवेळी मागून येणाऱ्या एका खाजगी बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की राज गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी राज याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ठाणे शहरात अंमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला आणखीन एक मोठे यश मिळाले असून वर्तनगर पोलिसांनी 3 किलो 180 ग्रॅम गांजासह एका आरोपीला जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी अंमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरण्यात आलेली वॅगनर कार असा एकूण 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 24 मे 2026 रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव व त्यांची पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी TCS कंपनीकडून लेक शोर मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे वॅगनर कार संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आली. कारजवळ उभ्या असलेल्या इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तात्काळ चौकशी केली. यानंतर 2 पंचासमक्ष NDPS कायद्यानुसार आरोपीच्या वाहनाची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान कारमध्ये 3 किलो 180 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश मोरे असून तो लुईसवाडी वागळेशेठ परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास वर्तकनगर पोलीस करतायत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.